मला दौलतरावना विचारायचं आहे की तुम्ही दोघं क्लासमेट्स आहात. एकाच शाळेत एकाच वर्गात एकाच शाळेत शिकलेलो. तर आपल्या वर्गमित्राबरोबर चित्रपटात काम करताना काय वाटलं? जेव्हा ॲज अ पिक्चरमध्ये कॅरेक्टर म्हणून जेव्हा मी काम करत होतो संदीप भाऊ सोबत, तर आम्ही याच्या आधी डिस्कस करायचो आणि याचं एक मला खूप चांगलं वाटत होतं. एक शब्द तो जसं तुम्ही आत्ता विचारलं त्यांना की तुम्ही काय काय डायलॉग्स बोलले, तुम्ही काय आठवता, या स्थळ पिक्चरमध्ये काम करत असताना त्याचं एक सांत्वन होतं मला. अरे घाबरू नको दौलतराव, मी आहो. हा डायलॉग सुद्धा त्या पिक्चरमध्ये आहे सर, आणि तो डायलॉग माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा होता. आणि तुम्हाला अजून एक हे विचारायचं आहे की तुम्ही तुमचं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं आहे, तसं असतानाही एक अशिक्षित माणसाचा रोल करताना तुम्हाला काय वाटलं? खरं आहे सर, मी आता माझ्या शिक्षणाच्या हिशोबाने जर विचार केला आणि मी इथं गावातही ज्यावेळेस हा पिक्चर शूट झाला, एक उपसरपंच या पदावर होतो. जसं सविताच्या आईचा रोल करताना जितकं तिला त्यांच्या मनात जे सुरू होतं, मी एक शिक्षित असून सुद्धा माझ्याही मनात हे होतं की गाव काय विचार करेल, मी काय रोल करतोय आणि पिक्चर काय होणार उद्या, हे त्या दिवशी माहीत नव्हतं. ज्या दिवशी जयंतदादांनी संदीपदादांनी जेव्हा बोलले की आता तुम्हाला पिक्चरमध्ये रोल करायचा आहे, तू करशील का, जेव्हा हा प्रश्न माझ्यासमोर ठेवला, मी म्हटलं अरे नाही. माझाही प्रश्न हाच होता, उत्तर हेच होतं की नाही संदीप, माझ्याच्यानं ते पिक्चर होणार नाही. काय मेहनत घ्यावी लागली? मेहनत तर भरपूर घेतली सर, मेहनत. आणि खरं गोष्ट म्हणजे जी मला भूमिका दौलतरावची दिली आणि जेव्हा स्क्रिप्ट मी वाचली, त्या स्क्रिप्टमध्ये जे त्या कॅरेक्टरचं जे एक प्रवास होता, तो प्रवास मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबात, माझ्या बहिणीच्या लग्नात ते मी स्वतः अनुभवलं आहे. त्याच्यामुळं ते मला तितकंसं सहज गेलं. म्हणजे एक सुशिक्षित आणि अशिक्षितांची भूमिका करताना, पण आपण जेव्हा हे अरेंज मॅरेजेस करतो ना सर, तर इथं मला वाटतं कुठंतरी शिक्षणाला बाजूला ठेवलं जातं. कुठंतरी शिक्षणाला बाजूला ठेवलं जातं. शिक्षण मॅटर करत नाही, पण जे अपेक्षा असतात त्या अपेक्षा पूर्ण करायसाठी एक बाप म्हणून जी भूमिका रिअल लाईफमध्ये आपल्याला करावयाची असते, आणि त्यात ते करत असताना ज्या अडचणी येतात त्या मी काही वर्षाआधीच अनुभवलेल्या आहे. त्यामुळे तुमचा हा परफॉर्मन्स खूप प्रभावी झाला. येस सर, असं मला वाटतं. खूप छान काम केलं तुम्ही.